मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर बाळमामाच्या मेंढी माऊली सेवा कशी करायची मी तुम्हाला एक दोन शब्दात सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्ही बाळमामाच्या मेंढी माऊली सेवेसाठी जाता तर मामांच्या 1 ते 19 पालखी आहे, त्या संपूर्ण तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात मामांची पालखी आहे, तुम्हाला तर माहित आहे. तर तुम्ही मामांच्या मेंढी माऊलीच्या सेवेसाठी गेले असताना तुम्ही सकाळचं काय करायचं, पहिल्यांदा उठल्यावर ना तुम्ही उदाला उठायचं आहे पहाटे 5ला. उदाचा कार्यक्रम झाला की जायचं. जी लहान लहान पिल्लं असतात ती व्यवस्थित पाजून घ्यायची. त्यानंतर मेंढी माऊलीला तुम्ही चारण्यासाठी घेऊन जाता. तुम्ही चारण्यासाठी घेऊन गेल्यानंतर पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करायची आहे. उन्हाळा असला की पाण्याची व्यवस्था कडकमध्ये करायची आपण. आणि त्यानंतर पाणी पाजून घ्यायचं. कुठली मेंढी माऊली लंगडत्या, कुठली मेंढी माऊली पाणी पित नाही, चारा खात नाही, त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला माहित आहे मामाच्या पालखीमध्ये भरपूर गोळ्या औषध असते, त्या मलम असतात. तर कुठल्या मेंढी माऊलीला जखम झाल्या का, ती जखम मोठी झाली तर मेंढी माऊली मरण पण पाहू शकत्या. ती जखम लवकरात लवकर बरी करायची आपण, नाहीतर त्यात आळ्या सुद्धा पडू शकते त्या. किंवा ताप आलाय, कुठली मेंढी माऊलीला सर्दी झाली आपल्याला कळतंच. आपण धनगरच आहे त्यामुळं तुम्हाला तर कळणार मित्रांनो. त्यानंतर संध्याकाळ तुम्ही ज्या वेळी मेंढी माऊलीकडे येणार, संध्याकाळी मेंढी माऊलीला तळावर घेऊन आला की बाबा खांड मालकाला सांगायचं ही मेंढी माऊली आजार आहे, तसं आहे, हे सगळं सांगितलं की त्यावेळी काय करायचं मित्रांनो, एक महत्वाची दक्षता आहे बरं का. ती मेंढी माऊलीला पिल्ली जेव्हा लहान पाचता जर राहिलेलं दूध असेल ती खाली पिळून द्यायचं. नाहीतर ज्या मेंढी माऊलीची पिल्लू जरा उपाशी वाटतंय त्याला पाजून टाकायचं. कारण कसं होतं, काही वेळेला त्या जर कासं दूध राहिलं तर मेंढी माऊलीला वेदना होऊ शकते त्या, आणि मेंढी माऊलीची कास बाद होऊ शकते मित्रांनो. त्यामुळं तुम्ही ती संध्याकाळची जी आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आणि मेंढी माऊलीची व्यवस्थित कास पिळून टाकायची मित्रांनो, जेणेकरून मेंढी माऊलीला अपदा नाही झाली पाहिजे. एवढं माझं सांगणं आहे. मेंढी माऊली सेवा करा. आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडत नाही. तुमची अडचण मामाला सांगा, आयुष्यात कधी काही कमी पडत नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास लाईक करा. मानाचा जय बाळमा मित्रांनो.